त्यांना व्यवस्थित आणि उपस्थित सरकारी बंधू घेतली. बऱ्याच दिवसातून 2 शब्द बोलण्याच्यासाठी विसरू आहे. गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील त्या संबंधीची जबाबदारी ही दुसऱ्यांच्या चाकरीची आणि राज्य आणि देश पातळीवर जे काही करता येत असेल ते करण्याच्यासाठी माझा वेळ घालवत होतो. परंतु यावेळी एक वेगळी स्थिती निर्माण झाली. इथे मला 10-15 लोक असे दिसतात की 56 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा निवडणुकीवर राहिलो त्यावेळी या 7 जणांपैकी काही सरकारी अजून हवं असते. अनेक आमचे सहभागी होते त्यांचा विजय करावा लागेल, पंडित वास्तवाचा विजय करावा लागेल. कोणी आहे का त्याचं? आणखी अनेकांची नावं सांगता येतील. पहिल्यांदा मी निवडणूक लढलो. ती निवडणूक संघर्षाची होती. विशेषतः 15 वर्ष होण्याची काळजी घ्यावी लागायची. आता चित्र वगैरे एकदा 67 साली निवडून दिले. मग आम्ही छानलीच नाही. 67 झाले, 72 झालं, 77 झालं, 89 झालं. मी आता विसरून गेलो किती लोक. या सगळ्या निवडणुकीत मला निवडून दिलं. नंतर दिल्लीला गेलो, तिथे निवडून दिलं. आज नाही म्हणत त्याला 56 वर्ष झाली. या सगळ्या निवडणुका पहिली निवडणुकीला मला तथ्य घ्यावी लागली. ती निवडणूक सोपी नव्हती. त्याच्यानंतरच्या काळात निवडणुकीला मला याचा प्रसंग तुम्ही येऊन दिला. मी राजकारण फिरत असतो आणि तुम्ही हा तुम्ही सांगा त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत यश आलं. नंतरच्या काळामध्ये निवडणुकीला लोकसभेला तुम्ही लोकांनी 3 वेळेला सुप्रियाताईंना निवडून दिलं. देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी वनिता गेल्या आणि सुदैवानं या देशात पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ज्यांचा जास्तीत जास्त सहभाग, जास्तीत जास्त उपस्थिती म्हणून ज्या खासदारांची चर्चा व्हायची त्याच्यामध्ये सुप्रियाचा नंबर पहिले 2 मध्ये असायचा आणि चांगलं काम त्या ठिकाणी झालं. पण यंदाची निवडणूक ही वेगळी निवडणूक होती. ही निवडणूक सोपी नव्हती. या निवडणुकीची चर्चा
सोडून देशात आहे. दिल्लीचे वसन फक्त उघडा लावरावरची, परदेशात चौकशी करा लावरावरची. अगदी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कच्या शहरामध्ये तिथे रोड लागला लावरावरची. तर त्यामुळे याची निवडणूक सगळ्या देशात झाली. अनेकांना चिंता होती काय होईल काय नाही. सरकार आपल्या हातात नाही, महाराष्ट्राची सत्ता दुसऱ्या हातात. ज्यांना शक्ती दिली वचन दिले ते समोर, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून महत्वाच्या कार्यकर्त्यांना फोन यायला लागले. काही लोकांना प्रेमाने, काही लोकांना दंड केली. जे माहीत नव्हतं ते सगळं या निवडणुकीत घडलं. आणि म्हणून सगळ्या देशात हिथं काय होईल याची शंका होती. ही सत्ता टाकली. सतीश मामा या ठिकाणी आहेत, तालुक्याचे अध्यक्ष जगताप वकील आहेत, लालवंशीचे माजी नगराध्यक्ष सदाभाऊ सास्तव आहेत. ही गावोगाव यायचे निवडणुकीचा प्रचाराला. पण ही पहिली निवडणूक होती की लोक खुलच येणार, कुणी समोरच येणार. लोक शांत असायचे. तुला काय झालं विचारलं तो बोलायचे नाही. अशी न बोलणारी निवडणूक यावेळी झाली. आणि त्यामुळे अनेकांना काळजी होती की इथं नक्की काय होईल. मला खात्री विशेष होती. आणि नेमकं तेच झालं की ज्या गावात लोक खुले येत नव्हते त्या गावाचं मतदान झालं. आणि मतपेटी मोजली त्या लक्षात आलं की त्या ठिकाणी लोक खुले नव्हते. पण मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर नेमकं कुठे वचन दाबायचं हे त्यांना सांगावं लागले नाही. नेमकं वचन ते जाणलं आणि तुतारी दिल्लीला पाठवली. हे सगळं तुम्ही लोकांनी दाखवलं. आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांना अधिक लक्ष द्यायला लागेल लोकांच्या कामात. आज राज्यात आणि देशामध्ये वेगळ्या लोकांची सत्ता आहे. मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी सर्व देशामध्ये एक वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न केला. आणि लोकांना असं वाटायला लागलं की मोदीच्या समोर कोणी टिकणार नाही. महाराष्ट्रामध्ये त्यांचा धंद्यावरती दौरा झाला. देशाचे प्रधानमंत्री 16 ठिकाणी गेले आणि 16 ठिकाणी त्यांनी भाषणं केली. माझं भाग्य की त्याच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझं नाव घेतलं. काय त्यांना वाटत होतं माहीत नाही, पण ते माझं नाव घेत असेल, टीका करत असेल. मतदान झालं, निवडणुकीचे निकाल झाले. काय लागायचे ते निकाल लागले. महाराष्ट्रामध्ये मी स्वतः, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आम्ही सगळ्यांनी एका विचाराने निवडणूक लढवली. त्यांनी जागा महाराष्ट्रात खासदाराच्या आहेत, त्याचे आम्ही 31 जिंकले.
आणि मी तर 10 सुरू कोणी केली, त्या 10चे 8 तुम्ही निवडून दिले आणि नुसते निवडून दिले नाहीत, माणसाचा विक्रम केला. प्रत्येक ठिकाणी ज्या वादावस्तीची शंका लोकांना होती तिथं 40,000पेक्षा जास्त लोक हे आत्ताच वडगाव निंबाळकर आजूबाजूच्या वाड्या वस्त्याची माणसाची यादी वाचत होतं, कुठंच कळली नाही, एका ठिकाणी सुद्धा कळली नाही. सगळीकडे नेहमी पाहणे वाचत. याचा अर्थ आहे की प्रधानमंत्री असो, राज्याचे मुख्यमंत्री असो, सत्तेचा गैरवापर असो, फोन करून दमदाटी दिली असो, आणखीन काही वाचले असो, त्या सगळ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही आणि त्यांनी आपलं मत योग्य दिशेने दिलं. असा प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ऊस वेळ जातो का नाही याची अडचण आहे. साखर तयार करतो ती जगात पाठवून 2 पैसे, ऊस उत्पादन करायला जागा कसे द्यायचे याची अडचण आहे. ऊसाच्या वळी फासून इथेनॉल करायचा कारखाना आपण टाकला इथं सोयीसरला, त्याच्या किमतीचे प्रश्न आहेत. आपण वीज तयार करतो त्याचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी ज्यांच्या हातात सत्ता त्यांची जबाबदारी होती, पण त्यांच्याकडून झालं नाही, तर आम्हाला त्याच्यात लक्ष घालावं लागेल. माझी या सगळ्या संस्था चालकांच्या विनंती आहे की बाबांनो, इतके वर्ष आम्हा लोकांचे आशीर्वाद तुम्ही घेतले आणि तुम्हाला पाठिंबा दिला. तो पाठिंबा या सगळ्यांच्या भल्याच्यासाठी, आणि तुम्हाला या सगळ्यांचं भलं याची आठवण जर नसेल तर मग तुमच्यासाठी काय करायचं या संबंधीचा निकाल आम्हा लोकांना घ्यावा लागेल. आणि म्हणून काही लोक सत्तेचा गैरवापर करतात. गैरवापर करून लोकांचे प्रश्न सोडवत नाही. अशांना योग्य प्रकारे त्यांची जागा दाखवायची हे काम करावं लागेल. आणि त्यासाठी आता येणारी निवडणूक आहे. लोकसभा झाली, तुम्ही चांगलं काम केलं. आता काही झालं तर महाराष्ट्र हातात घ्यायचा, महाराष्ट्र हातात घ्यायचा. आणि महाराष्ट्राचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, कामगार असेल, कर्मचारी असेल, सरकारी नोकर असेल, या सगळ्यांच्या दुखणं हे दूर करण्याच्यासाठी त्या सत्तेचा वापर करायचा. उसाला किंमत चांगली द्यायची, दुधाचे भाव वाढवायचा निकाल सरकारने घेतला 5 रुपये, पण ते 5 रुपये लोकांना मिळत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टीतून आता मार्ग काढावा लागेल. आणि त्या कामासाठी आपण सगळे एकत्र राहू. मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या सगळ्यांच्या एकीच्या शक्तीपुढं कुणाचं काही करणार नाही. आणि तुमचे इथे सगळे प्रश्न आहेत ते सोडून घेऊन तुम्हाला योग्य प्रकारचे दिवस येतील, त्याची काळजी आम्हाला लोकांच्याकडून घेतली जाईल एवढीच खात्री आज मी या ठिकाणी देतो. अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जुने जाणते जे लोक आहेत त्यांनी वय झालं तरी जुनं राजकारण, जुनी पद्धत ही त्यांनी साथ सोडली नाही. मग तो दलितांवाला असेल, मग आणखीन काय असेल, आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणच्या लोकांनी न बोलता आपलं काम चोख केलं. त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या गावाला जायला तुमची परवानगी देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.